राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी अशरफ उर्फ शानू पठाण यांची नियुक्ती करण्यात आली। ठाणे महानगरपालिकेची सोमवारी सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत विरोधी पक्ष नेतेपदी शानू पठाण यांची नियुक्ती करीत असल्याचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी जाहीर केले। त्यानंतर मनोज प्रधान आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत विरोधी पक्ष नेत्याच्या दालनात प्रवेश करण्यात आला। या प्रसंगी मनोज प्रधान यांनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारताना आम्हाला फारसा आनंद होत नाही। जेव्हा आम्ही सभागृह नेतेपदावर स्थानापन्न होऊ तेव्हा मोठा जल्लोष करू। शानू पठाण यांनी मागच्या सत्रातही विपक्ष नेते म्हणून दमदार कामगिरी केली होती। यावेळी केवळ विरोधाला विरोध नाही तर जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी ते ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात लढतील। सभागृहातील लढाई पठाण आणि आमचे नगरसेवक लढतील तर रस्त्यावरची लढाई आम्ही लढू असेही सांगितले। दरम्यान शानू पठाण यांनी या शहरात पाणी, रस्ते, साफसफाई हे मूलभूत प्रश्न जैसे ते आहेत या प्रश्नासाठी आपण लढणार आहोतच, शिवाय शिक्षणाच्या विषयावरही सत्ताधाऱ्यांशी आमचा संघर्ष असणार आहे। सत्ताधाऱ्यांकडून चांगली कामे झाली तर आम्ही त्याचे कौतुक करू, पण ते जनतेच्या हिताला बाधा आणत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। सर्वात प्रथम म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की विरोधी पक्ष नेता मिळाला म्हणून जल्लोष आम्ही साजरा करत नाही, तर खऱ्या अर्थाने ज्या दिवशी सभागृह नेता राष्ट्रवादीचा बसेल त्या दिवशी आम्ही खुशी साजरी करू। पण एक नक्की की आज शानू पठाणच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्याची जी पोस्ट आम्हाला मिळाली त्याच्या माध्यमातून या ठाणे शहराच्या नागरिकांचे आम्ही खऱ्या अर्थाने प्रश्न या सभागृहात मांडू आणि आपल्या माध्यमातून परत सत्ताधारींना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने त्यांनी आज सभा चालवली म्हणजे मंजूर 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 कोणालाही बोलून दिलं नाही, तर तसं चालणार नाही। अशा प्रकारचे महासभा जर त्यांनी पुढच्या वेळेस चालवायचा प्रयत्न केला तर शानू पठाण आणि आमचे नगरसेवक सभागृहाच्या आत आणि आमची संघटना सभागृहाच्या बाहेर रस्त्यावर त्यांना विरोध। महासभा म्हणजे प्रत्येक 131 सदस्य सर्वांना बोलायचे अधिकार है और हमें विरोधी पक्ष नेता है, लेकिन जब भी सदस्यों की बातों को ना सुना जाएगा तब हमारा नोंद विरोध करके रहेगा। ये महासभा की पहले की प्रथा चलती आ रही है, लेकिन अब ये चलेगी नहीं। सदस्य 131 सदस्य के थाने करके प्रश्न उन लोग जो मानना चाहते हैं उनको मानने का अधिकार है और उनको अनमानने का अधिकार मिलेगा। सर, बीजेपी ऐसे भी दावा कर रही है कि आने वाले समय में अगर हम लोग को उचित न्याय नहीं मिलेगा तो हम विरोधी सीट पे आके बैठेंगे। देखिए, थानेकर का फायदा है, आए हमारे साथ, आज हम भी विरोध में, आप वो मेरे हमारे साथ आके ज्वाइंट हो जाए। देखिए, सत्ता और विरोध का एक काम है, सत्ता की चूक उजागर करना विरोधी पक्ष का काम है, तो उन्हें समझना चाहिए, न्याय मिलना चाहिए थानेकर को। मूलभूत सुविधा, स्वास्थ्य, पानी, शिक्षा, सफाई, ये मूलभूत सुविधा, बड़े मोटे मोटे प्रकल्प के ऊपर हमारे को ना भाषण देना है ना हमको उनके सपने दिखाना है। थानेकर को मूलभूत सुविधा मिलना चाहिए, इसके ऊपर हमारा मेन टारगेट है।